विशाल पाटलांनी आता प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती समोर आली। विशाल पाटलांनी सकाळीच माझी भेट घेतल्याची माहिती आता प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः दिलेली आहे। तर विशाल पाटील आता लवकरच निर्णय घेतील असं महत्त्वाचं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय। सांगलीची जागा पवार आणि ठाकरेंनी घेतली। महाराष्ट्रामध्ये अस्तित्व ठेवायचं का नाही काँग्रेसनं ठरवावं असा सल्ला देखील आता आंबेडकरांनी दिलेला आहे। तर विशाल पाटलांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती आता समोर आली आहे। स्वतः प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भातली माहिती दिली। आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले। चर्चाही त्यांनी आज सारा केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय। विशाल पाटीलला वंचित उमेदवारी देणार आहात? ते माझी चर्चा झाली हे मी सांगितलं। निर्णय त्यांना घ्यायचा आहे, आम्हाला काय निर्णय घ्यायचा त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू। तुम्ही ऑफर दिली आहे का? आता तेच लढणार आहे तर ऑफर काय देणार? तर विशाल पाटलांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। तर संजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनं बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। संजय, विशाल पाटलांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती समोर आली। स्वतः प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भातली माहिती दिली। अधिकचे अपडेट काय? शुभम, सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असा समजला जातो। तब्बल 17 वेळा काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। मात्र गेल्या वेळी ही जागा काँग्रेसला न सोडता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडलेली होती आणि त्यावेळी काँग्रेसने सुद्धा विशाल पाटीलच हा उमेदवार दिलेला होता। त्यामुळे यावेळी विशाल पाटीलने काँग्रेसला सांगितले होते की काँग्रेस पक्षाचं जर का हाताचं चिन्ह असेल तर मी लढवायला तयार आहे आणि त्यावेळी पक्षाने सुद्धा त्याला आश्वासन दिलं होतं की आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला ती मिळेल। आणि ते सुरुवातीपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती। पण चंद्रहार पाटील ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आणि त्यानंतर त्यांची पक्षाची घोषणा झाली, लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा झाली, तेव्हापासून काँग्रेस प्रचंडपणे नाराज होते। त्यानंतर पक्षांच्या बरोबर बैठका झाल्या होत्या, राज्य लेवलला बैठक झाली होती आणि विश्वजितने यासाठी पुढाकार घेतलेला होता की ही जागा काँग्रेसलाच मिळाली म्हणून काँग्रेसचा बालेकिल्ला या ठिकाणी। त्यानंतर त्याने दिल्लीला हायकमांडशी पण चर्चा केली होती। तिथेही त्यांना सांगण्यात आले होते की तुम्हाला काँग्रेसकडून या ठिकाणी लढावं लागेल। मात्र ज्यावेळी महाविकास आघाडीने पुन्हा महत्त्वाच्या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।